गॅस साठा संपत आल्यानं हॉटेल चालक आणि घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांबाहेर दिवसभर शेकडो नागरिकांची आणि व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील संघर्षाचा फटका हळूहळू भारताला बसू लागलाय। आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऊर्जा पुरवठा साखळीवर तणावाचा स्पष्ट परिणाम दिसून येतोय। एलपीजी, व्यावसायिक गॅस, पीएनजी आणि औद्योगिक गॅस पुरवठ्यावर परिणाम जाणवत असून त्याची झळ बसू लागली। परिस्थिती अजून आठवडाभर अशीच कायम राहिल्यास नाशिकमधील नागरिकांना आणि हॉटेल व्यावसायिकांना संकटाला सामोरं जावं लागण्याचा धोका निर्माण झाला। 11 मार्च 2026 रोजी नाशिकमध्ये 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सुमारे 916.50 इतकी आहे। गेल्या काही दिवसांत दरात वाढ झाली आहे, तर व्यावसायिक गॅस 19 किलो सिलेंडरची किंमत 1912 इतकी आहे। युद्धाच्या परिस्थितीमुळे दोन बुकिंगमध्ये आता किमान 25 दिवसांचं अंतर अनिवार्य केलं जाणार आहे। शहरात गॅसचा तुटवडा भासत असून छोटे व्यावसायिक अडचणीत आले। बुकिंग नियम साठेबाजी टाळण्यासाठी आता दोन बुकिंगमध्ये किमान 25 दिवसांचं अंतर असावं। स्थिती इराण इस्रायल युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यानं व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणत आहे। गॅस सिलेंडर पुरवठा करणारी ठिकाणं नाशिक रोड देवळाली गाव, मसोबा मंदिराजवळ, भारत गॅस एजन्सी, सुभाष रोड, मटन मार्केटजवळ, आकाशवीर गॅस एजन्सी, भीमनगर, बिटको कॉलेज मागे, नाशिक रोड आदी गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीज आहेत। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।